श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी तुमच्यासाठी घेऊन आले एक नवीन व्हिडिओ. आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी फॉल कसा लावते साडीला. हे बघा, या पद्धतीने मी ज्यावेळी फॉल ना मशीनवरती लावून घेते ना, त्याच्यानंतर त्या साडीला पिनांनी एक हे करून घेते, पिना सगळीकडे लावून घेते की जेणेकरून तो फॉल व्यवस्थित त्या साडीला लागतो. एखाद्या वेळी सुसुईत साडी असेल ना, तर मग ती पिना लावल्याच्यानंतर आपल्याला कळतं की बाबा कुठं प्रॉब्लेम आलेला आहे. म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे काय, तर घोळ येतो. एखाद्या सुसुईत साडींना कमी जास्त असा घोळ येतो, कारण त्या साड्यांना वर्क वगैरे केलेलं असतं आणि त्या साड्या कमी जास्त असतात खालून. त्याच्यामुळं मी त्या पिना लावून घेते आणि मग मला कळालं ना की बाबा इथं कमी आहे तिथं जास्त आहे, मग त्या पद्धतीने मी फॉल लावते. आणि कोणती पण साडी असू दे, आता ती मला सवयच लागून गेलेली आहे, कॉटनची असू दे आणि किंवा सुसुईत वगैरे असू दे, मी त्या साड्यांना याच पद्धतीने पिना लावून घेते. आणि फॉल लावत असताना हाताच्या खाली एखादं ताट ठेवते, म्हणजे जेणेकरून ना ती साडी कशी पण असू दे, सुसुईत असू दे किंवा अशी कॉटनची असू दे. हल्ली साड्यांमध्ये खूप प्रकार निघालेले आहेत की त्या म्हणजे बऱ्याच साड्यांना फॉल नीट बसत नाहीत. त्याच्यामुळे हे असं की या पद्धतीने ताट ठेवलं ना, तर ते आपल्याला व्यवस्थित साडी पकडता येते आणि फॉलसुद्धा नीट लावता येतो. हे बघा, या पद्धतीने. आणि मी हातशिलाई घालत असताना ना एकदम व्यवस्थित आणि बारीकच घालते. हातशिलाई घालून झाल्याच्यानंतर आपण नेहमी वेळोवेळी त्या हातशिलाईवरून हात व्यवस्थित फिरवून ना ती व्यवस्थित करून घ्यायची, म्हणजे जेणेकरून आपल्याला कळतं की कुठं साडी खेचली जात नाही. हे बघा, या पद्धतीने. अशा बऱ्याच गोष्टी असतात. फॉल आपल्याला वाटतं की खूप छोटा असतो, पण त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते, म्हणजे की जेणेकरून तो व्यवस्थित लावला जातो. तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा, शेअर करत जावा आणि सबस्क्राईबसुद्धा करत जावा. आणि तुम्हाला जर काय अशाची माहिती हवी असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगत जा की बाबा हे असं आहे, काही चुकीचं माझ्याकडून काय प्रॉब्लेम होत असला तर ते सुद्धा सांगत जावा. थँक्यू.